यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता जीवा आणि त्याचबरोबर नंदिनी हे दोघेही जण इथे मूल दत्तक घेण्यासाठी आलेले असतात. खरं तर आता मूल दत्तक घेण्यासाठी हे दोघेही जण आलेले आहेत, पण नंदिनीला मात्र हे अजिबात कुठे आलोय, काय आलोय, ह्या सगळ्या गोष्टी तिला कसल्याही पद्धतीने माहिती नसतात. आणि त्याने इथे आता जी काही नंदिनी आहे त्या नंदिनीला आश्रय चिल्ड्रन वेलफेअर ट्रस्टमध्ये घेऊन गेलेला असतो. तिथल्या ट्रस्टी आलेले असतात आणि त्या नंदिनीला नमस्कार म्हणत असतात. आणि त्यानंतर नंदिनी म्हणत असते, जीवा हे तुम्ही मला कुठे घेऊन आलेला आहात? तेव्हा जीवा म्हणत असतो, त्याचं काय आहे ना मॅडम, हे डोळ्यावर पट्टी वगैरे बांधून मी घेऊन आलेलो आहे ना, त्यामुळे तिला ना सरप्राईज आहे आणि त्यामुळे ती अशी वागतीये. मग तुम्ही अजिबात काळजी करू नका. मग आता जीवा म्हणत असतो, मी जीवा देशमुख आणि ही माझी बायको नंदिनी देशमुख. मग आता त्या म्हणत असतात, अहो ह्यांना कोण नाही ओळखत, ह्या आनंद निवासच्या सर्व आहेत, असं इकडे ती बोलत असते. तेव्हा इकडे त्या म्हणत असतात, पण तुमचं तर गेल्या वर्षीच लग्न झालं आहे ना, असं इकडे त्या बोलतात. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो आमचं गेल्या वर्षीच लग्न झालं आहे. मग इथे त्या म्हणत असतात, मग तुम्हाला मूल आत्ताच दत्तक का बरं घ्यायचं आहे, असं इकडे बोलल्यानंतर नंदिनी मात्र पाहतच असते. दुसरीकडे आपण पाहतो, काव्या म्हणत असते, बापरे हा काय गुंता होऊन बसलाय, आता हा गुंता मी कसा सोडवणार आहे. मग आता गुरुजी म्हणत असतात, म्हणजे गुरुजींची अचानकच एंट्री झालेली असते आणि ते म्हणत असतात, हा गुंता मी सोडवेल ना. आणि हे बघ काव्या. तेव्हा काव्या लगेच उठून उभी राहते आणि गुरुजींना म्हणत असते, नमस्कार करते गुरुजी. मग गुरुजी तिला आशीर्वाद देतात आणि त्यानंतर काव्या म्हणत असते, गुरुजी तुम्ही इथे अचानकच, हो मी येतो तेव्हा असं अचानकच येतो की नाही. मग आता हा झालेला गुंता नक्कीच सुटेल. तुला सांगू का, सगळ्या गोष्टींच्या गुंत्यांची सुरुवात तुझ्यापासूनच झाली. मग तुझ्यापासूनच हा सुद्धा गुंता सुटेल आणि त्यानंतर तुझ्यापर्यंत हा सुद्धा गुंता इथे येऊन थांबेल, असं गुरुजी म्हणत असतात. मेन गुंत्यांचं कारण मात्र फक्त तूच आहेस, असं सुद्धा आता इकडे गुरुजी म्हणत असतात. आणि त्याचबरोबर इथे काव्या म्हणत असते, म्हणजे गुरुजी मला नाही समजलं तुम्ही कशाबद्दल बोलताय ते. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, कळेल कळेल लवकरच कळेल, काळजी करू नकोस. तेवढ्यातच मानिनी आलेली असते. मानिनी म्हणते, नमस्कार करते गुरुजी, बसा मी तुमच्यासाठी सरबत घेऊन येते. मग आता लगेच मानिनी पुन्हा म्हणत असते, खरं तर गुरुजी तुम्ही सरबत घेत नाही येत ना, सॉरी, बसा मी तुमच्यासाठी चहा बनवते. मग आता इकडे काव्या म्हणत असते, ऐका नाही, हा तुम्ही लोकर घ्या, ह्या लोकरच्या गुंत्यापेक्षा चहा बनवणं कधीही चांगलं, मी चहा बनवते, हा काही गुंता मला सुटत नाही आहे बरं का. गुरुजी म्हणत असतात, हो तिला नाही सुटणार हा गुंता, पण लवकरच सुटेल, कारण गुंता सुटण्याची सुरुवात झाली आहे. बरं गुरुजी चला या ना, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. काव्या म्हणत असते, आता हा गुरुजींनी दिलेला नेमका संकेत का आणि कशासाठी आहे ते मात्र अजिबातच कळत नाही आहे, असं म्हणून ती किचनमध्ये चहा बनवायला जाते. दुसरीकडे आपण पाहतो, इथे जीवा म्हणत असतो, आम्हाला ना मूल दत्तक घ्यायचं आहे आणि म्हणूनच आम्ही इथे आलेलो आहोत. मग आता त्या ट्रस्टी म्हणत असतात, सॉरी पण मला एक गोष्ट सांगा, तुमच्या लग्नाला जेमतेम 1 वर्ष झालेलं आहे, तुम्हाला बेसिक प्रोसेस माहिती नाही आहे का? म्हणजे तुम्ही एवढ्या लवकर काही घाई का करताय? हे बघा, जोपर्यंत मूल दत्तक घेण्यासाठी लग्नाला 2 वर्ष कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपण मूल दत्तक घेऊ शकत नाही. ही साधी सिंपल गोष्ट तुम्हाला माहिती नाही आहे का? तेव्हा नंदिनी तर एवढा मोठा आनंद निवास चालवतात, मग त्यांना ही गोष्ट नक्कीच माहिती असेल ना. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो हो मला माहिती आहे. जीवा काय हे बघा, तुम्ही मला इथे आणण्या अगोदर एकदा म्हणायचं तरी होतं, एकदा विचारायचं तरी होतं ना, असं का वागलात तुम्ही? आणि जेव्हा याच्या अगोदर आपलं मूल दत्तक घेण्याचा विषय निघाला होता ना, त्यावेळेसच मी सगळी माहिती काढून ठेवली होती. सॉरी, त्यांना माहिती नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यासाठी मी खरंच सॉरी म्हणते. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हे बघा जीवा, आपल्याला ना आत्ताच मूल वगैरे दत्तक घेता येणार नाही, असं इकडे आता ती बोलत असते. पण आता इथे त्या म्हणत असतात, पण मला एक गोष्ट समजत नाही, तुम्ही मूल दत्तक घेण्याचा विचार एवढ्या लवकर का आणि कशामुळे करताय? म्हणजे सगळं काही ऑल ओके आहे ना, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? मग आता लगेचच इकडे जेव्हा उठून उभा राहत असतो आणि त्यानंतर म्हणत असतो, काय प्रॉब्लेम होतोय तेच मला काही कळत नाही, ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे होत आहेत ते सुद्धा मला इथे कळत नाही आहे, नेमकं काय चाललेलं आहे असं सुद्धा आता इकडे
तो बोलत असतो तेव्हा नंदिनी जीवाला समजावत असते. दुसरीकडे आपण पाहतो इथे आता काव्या किचनमध्ये असते आणि ती चहा बनवत असते. तेवढ्यातच पार्थ लंच ब्रेकला घरी गेलेला असतो आणि काव्या किचनमध्ये आहे तर पाठीमागून जाऊन तो त्याला मिठी मारत असतो आणि म्हणत असतो, आज माझी फिसकरलेली मांजर चक्क चहा बनवते. का बरं, चहा पिण्याची इच्छा झाली आहे का? तुम्हाला चहा पिण्याचे डोहाळे लागले आहेत का? असं सुद्धा आता इकडे तो तिला विचारत असतो. तेव्हा ती म्हणत असते, नाही देशमुख, तुमचं काय चाललंय? तुम्हाला चहा प्यायचा आहे का? नाही बाबा, मला तर चहा वगैरे काही प्यायचा नाही. मी आपलं लंच करणार आहे आणि लंच करून लगेच निघून जाणार आहे. तेव्हा काव्या म्हणत असते, काय झालं? आज लंचला चक्क घरी आलेला आहात. तुमची दिव्या नाही का ऑफिसमध्ये? तेव्हा तो म्हणत असतो, नाही दिव्या नाही आहे, ती ऑफिशियल सुट्टीवर आहे, असं इकडे तो बोलत असतो. मग आता इकडे तुम्ही चहा का आणि कशासाठी बनवताय असं विचारल्याबरोबर आपण पाहतो की आता लगेचच इथे काव्या म्हणत असते, गुरुजी आलेले आहेत आणि गुरुजींसाठी मी चहा बनवत आहे. आता गुरुजी आलेले आहेत म्हटल्याबरोबर पार्थ लगेच बाजूला होतो आणि लगेचच म्हणत असतो, बापरे, काय म्हणाले काय गुरुजी? आणि गुरुजींनी नेमका काही संकेत वगैरे दिला आहे का, असं इकडे तो तिला विचारत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, हो ना, गुरुजींनी संकेत तर दिलेलाच आहे आणि गुरुजींनी संकेत असा दिलेला आहे की इथे ते म्हणतायत की काहीतरी गुंता आहे आणि तो गुंता इथे माझ्यापासूनच सुटणार आहे आणि माझ्यापर्यंतच संपणार आहे, असं त्यांचं काहीतरी म्हणणं आहे, असं सुद्धा आता इकडे ते ती त्याला सांगत असते. तेव्हा मात्र इथे पार्थ म्हणत असतो, बापरे, ह्या गुरुजींचे संकेत आणि हे सगळं काही केल्यास संपतच नाही. म्हणजे हे काय बोलतील, कसं बोलतील, कधी बोलतील ना, ही गोष्ट मात्र अजिबातच समजत नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, असू द्या हो देशमुख, एवढं काही मनावर घेऊ नका. आणि तेव्हा पार्थ म्हणत असतो, काव्या, आपण तुम्हाला एक गोष्ट सांगू का? खरं तर त्या दिवशी जी काही रील इथे मी पोस्ट केली होती ना, ती रील किती व्हायरल झाली बघा ना. मग आता काव्या म्हणत असते, बघू. मग आता रील ती पाहिल्यानंतर इथे त्या रीलला जवळपास मिलियनवर व्ह्यूज आलेले असतात आणि मिलियनवर व्ह्यूज आल्यानंतर आपण पाहतो काव्या म्हणत असते, बापरे बाप, ही रील तर इथे मिलियनवर गेलेली आहे. मग आता पार्थ म्हणत असतो, हो ती जाणारच ना, कारण त्यामध्ये कोण आहे? काव्या आणि पार्थ देशमुख आहेत आणि त्यामुळे ती रील इथे मिलियनवर जाणार, असं इकडे तो बोलत असतो. आता लगेचच इकडे पार्थ म्हणत असतो, याखाली कमेंट्ससुद्धा आलेल्या आहेत. मग आता कमेंट्स वाचल्यानंतर इकडे कमेंट्स खूप सारे असतात, कारण इथे कमेंट्स प्रेक्षक आहेत म्हटल्यावर कमेंट्स करणारच. मग त्यामध्ये असं असतं की फक्त हे रील पुरतं आहे आणि त्याचबरोबर एकदा का IAS झालं की कोणीही ह्या कामाकडे सगळेजण दुर्लक्ष करतात, कोणी साधं लक्षसुद्धा देत नाही आणि त्यानंतर फक्त आणि फक्त सरकारी नोकरी असणारे लोक प्रत्येक गोष्ट करतीलच असं नाही, वगैरे वगैरे, ह्या सगळ्या भरपूर अशा कमेंट्स होत्या. आणि त्यानंतरची एक कमेंट होती ती म्हणजेच की FIIP रोडवरची, कारण त्या रोडचं काय झालं, तो रोड तर आणखी आहे तसाच आहे, त्या रोडकडे साधं कोणी ढुंकून सुद्धा बघत नाही, असं सुद्धा ती एक कमेंट असते. मग आता पार्थ म्हणत असतो, जाऊ द्या काव्या, तुम्ही नका एवढा लोड घेऊ, कमेंट्स काय येतच असतात, ह्या कमेंट्सकडे लक्ष नका देऊ. काव्या म्हणत असते, देशमुख, हे बघा, कमेंट्सकडे लक्ष नाहीच दिलं पाहिजे, पण आत्ताची ही जी काही कमेंट आहे ना FIIP रोडवरची, त्या कमेंटकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे बघा ना, आता मी जरी भावी ISI होणार असले तरीसुद्धा मी एक समाजाचं काहीतरी देणं लागते, म्हणून मला असं वाटतंय की मी काहीतरी केलं पाहिजे, कमीत कमी त्या रोडसाठी तरी मी काहीतरी केलं पाहिजे, असं सुद्धा आता इकडे काव्या बोलत असते. मग आता पार्थ म्हणत असतो, म्हणजे मला नाही समजलं तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे तर. मग आता काव्या म्हणत असते, नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या रोडचं मी इथे काम करणार आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, नाही काव्या, तुम्ही प्रेग्नेंट आहात आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची तुम्हाला काही गरज नाही आत्ताच. मग आता काव्या म्हणत असते, नाही, सुरुवात तर तिथून करायची आहे, त्या रोडवरून जिथून ज्या बायकांचे मिसकॅरेज झालेले आहेत तिथून त्यांची सगळ्यांची लिस्ट काढायची आणि त्यांना पर्सनली जाऊन भेटायचं आहे. आपण त्यांचं नुकसान झालेलं तर नाही भरून देऊ शकत पार्थ, पण तरीसुद्धा इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा मला असं वाटतंय की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि ते मी करणारच आहे, असं इकडे ती बोलत असते. आता असं बोलल्यानंतर चहा झालेला असतो. मग आता गुरुजींसाठी इकडे काव्या चहा घेऊन निघालेले असते. तेवढ्या जीवा आणि नंदिनी हे दोघेही जण घरी आलेले असतात. आता दोघेही जण
घरी आल्यानंतर इकडे पार्थ लगेचच काव्या काय करणार आहे ही गोष्ट नंदिनी आणि जीवाला सांगणार असतो, पण काव्या मात्र तिथेच त्याला अडवते, नंदिनी आणि जीवाला सांगू देत नाही. मग आता काव्या म्हणत असते, ऐका ना, गुरुजी आले आहेत, हा चहा जो आहे ना तुम्ही गुरुजींना द्या ना प्लीज, मला पार्थ देशमुखांशी फार महत्त्वाचं बोलायचं आहे. आता जीवा म्हणत असतो, काय झालं, गुरुजी आलेत, काही बोलले का? जीवा, नको घाबरूस रे, काही नाही बोललेले, फक्त ते एवढंच बोललेले आहेत की खूप मोठं कोडं उलगडणार आहे आणि त्याचबरोबर जी काही लपवाछपी आहे ती इथे समोर येणार आहे, असं म्हणून आता इकडे काव्याने नंदिनीच्या हातामध्ये चहाची डिश दिलेली असते आणि ती निघून गेलेली असते. आता जीवा म्हणत असतो, नंदिनी, तुला माहिती ना, जेव्हा जेव्हा गुरुजी येतात तेव्हा तेव्हा ते काय बोलतात, जर आपलं सत्य इथे गुरुजींनी इथे सगळ्यांसमोर आणलं आणि गुरुजी तीच गोष्ट तेच कोडं उलगडणार आहे असं जर बोललेले असले तर मग काय करायचं? नंदिनी म्हणत असते, तुम्ही नका काळजी करू, चला माझ्याबरोबर, असं म्हणून आता ते दोघेही जण गुरुजींना चहा देण्यासाठी जातात. इकडे काव्या आता पार्थला घेऊन खोलीमध्ये आलेली असते आणि खोलीमध्ये आल्यानंतर इकडे आता पार्थ म्हणत असतो, काय चालले काव्या तुमचं? तुम्ही मला एवढी आनंदाची गोष्ट, तुम्ही एवढं ते VIP रोडवरचं करणार आहात म्हटल्यावर तुम्ही मला ती गोष्ट इथे जीवा आणि नंदिनीला का बरं सांगू दिली नाही? त्यावेळेला काव्या म्हणत असते, कारण एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का देशमुख, हे बघा, आपण असं नाही करू शकत आहे. तेव्हा आता इकडे पार्थ म्हणत असतो, का नाही करू शकत आहे? कारण ही गोष्ट तुम्ही इथे माझ्या ताईला सांगणार होतात आणि ताईसुद्धा प्रेग्नेंट आहे आणि त्याबरोबर तुम्हाला माहिती आहे ना, ताई इथे माझ्या बाबतीत किती हळवी आहे आणि काय आहे ते, हे बघा, आपण ह्या सगळ्या गोष्टी इथे ताईला नाही सांगू शकत आहे. जर तिला समजलं की मी अशा ह्याच्यामध्ये सिच्युएशनमध्ये हे सगळं काही करते तर ती मला घराच्या बाहेरसुद्धा पडू देणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे ना, आईसारखी, आईपेक्षाही जास्त ताई माझी काळजी करते आणि त्यामुळे ही गोष्ट आपण कोणालाही सांगायची नाही आहे. मग आता तो म्हणत असतो, ठीक आहे, मग जीवाला तर सांगू शकतो ना. मग त्या काव्या म्हणत असते, वेडे आहात का देशमुख तुम्ही? आता तुम्हाला असं वाटतं का की जो जीवा आहे तो इकडे ताईपासून ह्या सगळ्या गोष्टी लपून ठेवेल म्हणून? हे बघा, असं अजिबातच मुळीच होणार नाही. तो अजिबात हे सगळं इथे ताईपासून लपून ठेवणार नाही आणि त्यामुळेच आत्ता आपल्याला हे काही कोणालाही सांगायचं नाही, असं सुद्धा आता इथे काव्या बोलत असते. मग आता इकडे पार्थ म्हणत असतो, पण मला सुद्धा तुमची काळजी आहे ना. मग आता काव्या म्हणत असते, अहो, तुम्हाला एक वेळा मी 2 गोष्टी समजून सांगितल्या तर ते तुम्ही ऐकाल, त्या गोष्टी तुम्ही ॲग्री कराल, पण ताईचं माझ्या तसं नाही हो, ताई माझं काही ऐकून घेणार नाही आणि मला ती घराच्या बाहेरसुद्धा जाऊ देणार नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. हे सर्व काही बोलल्यानंतर दुसरीकडे आपण पाहतो, काव्या म्हणत असते, ऐका ना देशमुख, मी काय म्हणते ते, हे बघा, आता ना आपल्याला जोमाने कामाला लागलं पाहिजे. मग आता इकडे पार्थ म्हणत असतो, ते सगळं काही ठीक आहे काव्या, पण सुरुवात कशी आणि कुठून करायची? मग आता काव्या म्हणत असते, आता सुरुवात तर आपल्याला इथे त्या VIP रोडवर जायचं आणि त्यानंतर तिथे सगळ्या गोष्टींची चौकशी करायची आणि सगळ्या गोष्टींची चौकशी केल्यानंतर नेमकं तिथे काय काय झालं आहे, त्याचबरोबर मिसकॅरेज कोणाचे झालेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शोधून काढायच्या आहेत. पण एक गोष्ट मात्र इथे अजिबात तुम्ही कोणालाही ह्या गोष्टी सांगायच्या नाही, कळलं का तुम्हाला? असं इकडे ती पार्थला सांगत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, ठीक आहे, कोणालाही काहीही सांगणार नाही, तुम्ही काळजी करू नका, ह्या सगळ्या प्रवासामध्ये मी कायम तुमच्यासोबत असणार आहे. मग आता काव्या म्हणत असते, हो ते तर आहेच, आता काही जरी झालं तरीसुद्धा मिशन VIP रोड आणि त्याचबरोबर त्याला तिथे होईल तेवढं आपण तिथे मदत करायची आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा आपण त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितच करायच्या, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर मग आता काव्या इकडे पार्थसमोर हात करत असते आणि म्हणत असते, चला मग झालं ना सगळं काही व्यवस्थित, असं म्हणून पार्थसुद्धा तिच्या हातावर हात ठेवत असतो आणि सांगत असतो की मी सुद्धा तुमच्यासोबत आहे. दुसरीकडे आपण पाहतो, आता इकडे गुरुजी असतात आणि मानिनीसुद्धा तिथेच असते. आता दोघेही जण बोलत असतात, तेवढ्यात जीवा आणि नंदिनी हे गुरुजींसाठी चहा घेऊन आलेले असतात. आता चहा आणल्याबरोबर मानिनीला विक्रमचा कॉल येतो, म्हणून मानिनी बाजूला जाऊन कॉल घेण्याचा प्रयत्न करत असते. दुसरीकडे आपण पाहतो की आता इकडे नंदिनी आणि त्याचबरोबर गुरुजी हे दोघेही जण गुरुजींना म्हणत असतात, गुरुजी तुमच्याकरिता चहा आणलेला आहे आणि गुरुजी मला एक गोष्ट सांगा, सगळं काही ठीक आहे ना आणि कसलाही प्रॉब्लेम नाही आहे ना? मग आता इथे गुरुजी म्हणत असतात, तुम्ही ज्या रस्त्यावर चालला आहात तो रस्ता चुकीचा आहे, तुमचा रस्ता भरकटला आहे. मग आता इकडे जीवा म्हणत असतो, म्हणजे आमच्या बाळाचं सत्य सर्वांसमोर येईल का गुरुजी? तुम्हाला तर माहिती गुरुजी, इथे कोणापासून काहीही लपलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा. मग आता इकडे गुरुजी म्हणत असतात, हे बघा, तुमचं सत्य सर्वांसमोर येणारच,
आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या सगळ्या गोष्टीची सुरुवात कुठेतरी जाऊन झालेली आहे. जे सत्य तुम्ही लपवताय ते सत्य लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे आणि त्याची ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. आणि जीवा आणि नंदिनी, हे बघा, घाई करू नका. तुमचं बाळ लवकरच तुमच्या दोघांचं बाळ ह्या जगात येणार आहे. असं म्हटल्याबरोबर जीवा आणि नंदिनीला फार आनंद झालेला असतो आणि तेव्हा लगेच आता दोघेही जण म्हणत असतात, म्हणजे म्हणजे आम्हाला सरोगेट मदर भेटणार आहे का? आता हे सगळं काही बोलल्यानंतर गुरुजीला टेन्शन आलेलं असतं, जीवाचा राग आलेला असतो थोडासा. गुरुजी वेगळं सांगतायत आणि हा वेगळंच बोलतोय असं वाटत असतं त्यांना. मग आता पुन्हा एकदा गुरुजी म्हणत असतात, ते तर मी नाही सांगू शकत, पण तुम्ही मात्र प्रयत्न करत राहा. प्रयत्नांती परमेश्वर. आणि तेव्हा गुरुजी शुभम भवतु असं म्हणतात आणि त्यांची बॅग घेऊन ते निघालेले असतात. आता हे सगळं काही झाल्यानंतर नंदिनी आणि ताससोबत इथे आता हे जे काही जीवा आहे, ह्या जीवालासुद्धा खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं आणि टेन्शन आल्यानंतर आता इकडे ते दोघेही जण विचार करत असतात की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे गुरुजी नेमकं कशाबद्दल बोललेत, काय बोलले आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण इथे विचार केला गेला पाहिजे असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. तर आता प्रेक्षकांनो, संध्याकाळची वेळ असते आणि संध्याकाळच्या वेळेला आपण पाहतो इथे आता सगळेजण, विक्रम असतात, त्याचबरोबर वसू आणि हे चौघे 5 जणे असे सगळेजण इथे बसलेले असतात. हे सगळेजण बसल्यानंतर आपण पाहतो इथे आता काव्या म्हणत असते, खरं तर आईंनी ना मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत आणि म्हणजे कसं विणायचं क्रॉस आणि त्याचबरोबर क्रॉस लोकर कशी हे करायची ना ते तिथंपर्यंत मी शिकलेली आहे असं इकडे ते सांगत असतात. मग आता विक्रम म्हणत असतात, खरंच सांगू का काव्या, खरंच तुझं कौतुक आहे बरं का, पण हे सगळं ना मानिनीसुद्धा करायची बरं का. आणि मानिनी हे सगळं काही करत असताना तुला सांगू का, ती ना अशी एक शाल अंगावर घ्यायची आणि त्यानंतर 2 सुया घ्यायची आणि हे करत बसायची. पण मी ना तिला कधी म्हणून असं ओरडून वगैरे बोललो नाही किंवा काहीही नाही. कारण का तर तिच्या हातामध्ये 2-2 सुया, उगाचच मला टोचलं बिचलं तर मग काय करायचं असं म्हणून सगळे हसायला लागतात. आणि तेवढ्यातच आता विक्रमला ठसका लागतो. आता विक्रमला ठसका लागल्याबरोबर इथे आता जीवा पाण्याचा ग्लास पुढे करत असतो, पण विक्रम मात्र त्याच्या हातून पाण्याचा ग्लास घेत नाहीत. मग आता पार्थच्या हातून पाण्याचा ग्लास घेतात आणि तेव्हा लगेच आता जीवा मनामध्येच म्हणत असतो, बाबा मला नाही माहिती तुम्ही मला कधी आणि कसं माफ करणार आहात, पण बाबा मला तुमच्या सगळ्या ह्याची गरज आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही मला माफ करावं म्हणून असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही झाल्यानंतर इकडे आपण पाहतो लगेचच विक्रम म्हणत असतात, पण अजिबात काळजी करू नको काव्या आणि पार्थ, तुम्हा दोघांच्या बाळाला काव्याने विणलेलेच टोपडं, जबली हे सगळं काही घालायला मिळणार आहे. मग आता इथे वसू म्हणत असते, हो हे तर सगळं काही खरं आहे बाई, पण पण काय वसू आत्या, अगं काही नाही गं, म्हणजे त्याचं काय आहे ना, बाळ होईपर्यंत दम कसा निघणार आहे. म्हणजे आता नंदिनी एक काम कर, तू सुद्धा विणायला घेऊ शकतेस बरं का, कारण तुला सुद्धा विणायला पाहिजे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो आत्या मला सुद्धा विणकाम भरपूर येतं, मला सुद्धा आवड आहे ह्या सगळ्या गोष्टींची. असं बोलल्यानंतर लगेचच आता इथे मानिनी म्हणत असते, अरे वा 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 वा, ही तर फारच छान गोष्ट आहे ना, म्हणजे तुला हे विणायला वगैरे येतंय. खरंच हे पाहून ना मला फारच आनंद झाला बरं का. हे बघ तुलासुद्धा एका महिन्यानंतर तुलासुद्धा विणावं लागणारच आहे ना, मग तू सुद्धा इथे विणायला घे. तेव्हा वसू म्हणत असते, हो उद्यापासून दोघीजणी आता विणायला बसा, म्हणजे कसं इथे बाळाला ते सगळं काही होईल असं इकडे ती बोलत असते. मग आता लगेचच नंदिनीला टेन्शन येतं, पण मग जीवा म्हणत असतो, हो हो नंदिनीसुद्धा उद्यापासूनच हे सगळं काही विणायला वगैरे घेणार आहे ना, नंदिनी तू अजिबात काळजी करू नकोस काय, असं इकडे आता ती लोक बोलत असतात. मग आता हे सगळं काही झाल्यानंतर वसूची मध्ये इथे लुडबुड सुरूच असते. खरं पाहायला गेलं ना तर आता इथे मात्र ही जी काही काव्य आहे ना ती म्हणत असते, खरं तर मला ना उद्या जमणार नाही, मला ना उद्या बाहेर जायचं आहे. मग नंदिनी म्हणत असते, का कुठे जायचं आहे तुला, अगं उद्या तर सुट्टी आहे ना, मग उद्या सुट्टी असल्यामुळे तुला कुठे आणि का बरं जायचं आहे. तेव्हा लगेच आता इकडे काव्या म्हणत असते, ते ना माझं काम आहे. मग पार्थ म्हणत असतो, आम्ही ना शॉपिंगला जाणार आहे, त्याचबरोबर लंच डेटला सुद्धा जाणार आहोत असं इकडे तो बोलत असतो. मग आता इकडे वसू म्हणत असते, हो का लंच डेटला पण जाणार आहात का, बाई बाई मजा एका पोरीची, काय रे पार्थ बरोबर ना.
पार्थ मात्र काहीच बोलत नाही. मग आता इकडे विक्रम म्हणत असतात, खरं तर बापाच्या पावलावर पाऊल इकडे टाकलं आहे बरं का मानिनी पोराने. असो, आता उद्याच्या भागामध्ये आपण एन्जॉय करूयात. प्रेक्षकांनो, दिव्याची एंट्री झालेली असते. दिव्या येते आणि काव्याला म्हणते, मॅडम तुमचं पोट दिसायला लागलेलं आहे की. काव्याला तर राग येतच असतो. काव्या म्हणत असते, तुझं पण लग्न झालं, तू पण प्रेग्नंट असशील ना, तुझं पण असंच पोट दिसेल. मग आता दिव्या म्हणत असते, मी तर केव्हाचीच तयार आहे मॅडम, पण काय करणार ना, जी चांगली मुलं आहेत ना ती अगोदरच ऑलरेडीच एंगेज आहेत. असं म्हटल्याबरोबर आता पार्थ ना असं बारीक तोंड करत असतो आणि काव्याकडे पाहत असतो. त्याला माहिती असतं की ही दिव्या अजिबात काव्याला आवडत नाही आणि परत काव्या असं काहीतरी बोलते. दुसरीकडे आपण पाहतो, आता नंदिनी म्हणत असते, हे सगळं आपण ना इथे आईला सांगायला हवं. असं म्हणून आता लगेचच इकडे जीवा म्हणत असतो, हो, दुसरं कोणाला समजण्यापेक्षा आईला समजणं कधीही उत्तम. म्हणून ते दोघे लगेचच आता इकडे मानिनी आणि त्याचबरोबर विक्रम ह्या दोघांकडे जात असतात. समोर पाहतात तर विक्रम मात्र मानिनीचं फोटोशूट करत असतात. मानिनी हसत असते. ह्या दोघांच्या संसारातला आनंद आणि त्याचबरोबर एकमेकांना समजून घेताना पाहून जीवा आणि नंदिनीची पावलं आहे त्याच ठिकाणी थांबलेली असतात. तर आता प्रेक्षकांनो, हे पाहणं फार कमालीचं असणार आहे की नंदिनी नक्की मानिनीला सांगेल का, तर इकडे काव्या नेमकं दिव्याला आणखी काय खडे बोल सुनावेल, पाहूया उद्याच्या भागात.